जुनी गोष्ट आहे माझ्या लहानपणी घडलेली, जेव्हा मी 7 वर्षाचा असेन. कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच शाळेत नाव घातले होते आणि मी इम्प्रेंटीच्या वर्गात बसत होतो हे आठवते. त्या दिवसात मला एक विरंगुळ्याचे ठिकाण होते, ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा. तिथे तासनतास माझे मन रमायचे. आमच्या घराला लागूनच हा गोठा होता. चांगली 15-20 जनावरे दावणीला होती. 2 बैलजोड्या, 6 म्हशी, 2 गाई आणि 3-4 वासरे असा आटला होता. या गोठ्यात माझा एक सवंगडी होता. ज्या दिवशी माझे शाळेत नाव घातले त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता. आमच्या ढवळ्या गाईने एका नामी खोंडाला जन्म दिला होता. त्याचे नाव ठेवले होते सोन्या. हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता. काळाबाळा. त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे. त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. रंधा मारलेली शिसवी, लाकडावर तेल लावावे तशी ती दिसायची. त्यावर ते पांढरे शुभ्र ठिपके फार शोभून दिसायचे. खोंड फार चलाख होता. जरा कुठे खुट्ट झाले की लगेच कान टाव करायचा. त्याच्याकडे टुकूटुकू बघत राहावेसे वाटायचे. मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या 2 पायावर भार देऊन तो घाईघाईने उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचा. त्या स्पर्शातील ऊब मला अजूनही आठवते. लगळ करणारी ती इवलीशी जीभ अजून डोळ्यापुढे येते. मग मी त्याच्या मानेखालची पोळी खाजवत उभा राहायचा. कोटाला मोठी बटणे लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुकती उगवणारी शिंगेही मला मोहित करायची. बोटांनी दाबली की ती मऊ लागायची आणि त्याची गंमत वाटायची. या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासनतास त्या गोठ्यात रमून जायचो. सोन्याची माझी छान गट्टी जमली होती. एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजणच पडले. दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोळी लावली. 10-12 वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोठ्यातली जनावरे घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस माळवायला परत आणायचा. आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता. त्या डोंगराच्या आसपास अनेक ओढे नाले होते. दूरवर माळ पसरलेला होता. मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगले हिरवेगार गवत उगवायचे आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवागार गालीच्या पसरावा तसा दिसायचा. गावची जनावरे दिवसभर या माळावर चरत असायची. राखोळी घातली की घरची वैरणं कमी लागायची. आमची जनावरेही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवसभर गोठा रिकामा, भकास, उदास दिसू लागला. उगवलेला दिवस लवकर मावळेनासा झाला. जनावरे संध्याकाळी कधी परत येतात आणि माझा सोन्या मला कधी दिसतो असे होऊन जायचे. ही जनावरे कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूसं पडल्यावर यायची. एकदा दिवस मावळला तरी जनावरे परतली नव्हती. सोन्याची वाट बघत मी उंबऱ्यातच बसलो होतो. एवढ्यात आईने कशाला तरी हाक मारली. मी आत गेलो. ती दिवाबत्तीची तयारी करत होती. कंदिलाचा काच पुसता पुसता ती म्हणाली, "बाबा, त्या डब्यातले बाटलीभर राखेल तेवढं काढून घे." मी या कामाला लागलो आणि बाहेरच्या अंगणातून राखोळीच्या पोराची हाक आली, "पाटलींबाई, जनावरं आली हो. सगळी दावणीला बांधा. मी जातो हो." बसल्या जागेसनं आई मोठ्यानं म्हणाली, "जा बाबा, जा, बांधतो आम्ही." ही साद ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथे सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोठ्यात शिरलो. दिवसभर चरून पोटे टुम्म करून आलेली जनावरे आपल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती.
कोणी डोळे झाकून रवंत करत होती. माझा सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता. सोन्या, सोन्या अशा हाका मारूनही बघितल्या. एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठेच गडप झाला होता. सबंध गोठा मी तीनदा पाहिला. चाऱ्याजवळचा आडोसाही बघितला. सोन्या गोठ्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली. बाहेरचं कुठे लेंगायला का हे तरी पाहावे म्हणून मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो. आजूबाजूला बघू लागलो. एवढ्यात आई जवळ येऊन म्हणाली, काय रे बाळा, आचारी का बिचारी होऊन असा का बघत राहिलास? घाबऱ्या आवाजात मी म्हणालो, अगं आई, आपला सोन्या गोठ्यात नाही. तीही आचारी का बिचारी झाली. एवढ्या सोन्याची आईही हंबरू लागली. त्या हंबरणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली, बाई, असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला? कशी विसरलीस त्याला? आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली, बाबा, चल आजूबाजूच्या गल्लीबोळात कुठं आहे का बघू. आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ल्या फिरून आलो. पाक सबंध गाव आम्ही पालथे घातले. वरावरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो. त्या गोठ्याकडे बघत नव्हते. गाय एकसारखी हंबरत होती. आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती. काय करावे हे आम्हालाही कळत नव्हते. मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप्प बसून राहिलो. आई ही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली. बघता बघता ही बातमी गावभर पसरली. 50 लोक घरापुढे गोळा झाले. सांगावं मिळतंच आमचे आप्पाही मळ्यातून घराकडे आले. घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले. ढग गडगडावा तसे ते गरजले. जनावरं आल्याला सगळं नीट बघायचं नाही का? त्या पोराला विचारायचं नाही कुठं आहे वासरू म्हणून? यावर आई कशीबशी म्हणाली, येऊन बघूस तर पोरगं गेलं आणि मग कुणाला विचारायचं? विचारा आता आमच्या कर्माला. असा ताव काढत ते आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गड्याला म्हणाले, चंद्रप्पा, जरा त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये. दारापुढचे अंगण माणसाने भरले होते. जातोय कुठं? सापडल. कुठं तरी चुकलं असेल असे म्हणून लोक धीर देत होते. एवढ्यात राखोळीचा पोरगा आला. त्याच्या पाठोपाठ त्याची आई, आजी असे सारे लटांबर आले होते. त्याला बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आप्पांनी विचारले, होय रे हेंद्र्या, ही कसली राखून तुझी? कुठं गेलं रे खोंड आमचा? आप्पाच्या आवाजानंच ते गार झाले. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनासा झाला. हातपाय थरथर कापायला लागले. मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली, नकाजी पाटील त्याच्यावर तावदारू. ते पहिलंच भिवून गबागव झालंय. आप्पा उसळून बोलले, तावदारू नको तर काय करू? त्याच्या तोंडावरून हात विचारू? होय रे माझ्या लेकरा बाळा, असू बोलू होय म्हातारे. यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एकजण म्हणाला, हे बघा पाटील, हे एरंडाचं गुऱ्हाळ काय फायद्याचं? आप्पाने विचारलं, मग करूया तर काय म्हणता? असं करू, गावातनं 2 बत्त्या घेऊ, ह्या पोराला बी संगट घेऊ आणि कुठं चरायला गेलती त्यो माळ सगळा पालथा घालून येऊ. ह्याला दुजोरा देत दुसरा एकजण म्हणाला, होय, जातं कुठं? पार सगळा माळणमाळ ढवळू की. आप्पांना ही गोष्ट पटली. मग वेळ न लावता गडी पाठवून 2-4 बत्त्या मागवल्या आणि रात्री 8च्या सुमाराला 50-500 लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले. मी येऊ का बरोबर असे विचारले तर नको म्हणतील, अंधारात तुझा आणि तिथं काय गटळ पुरलाय असे विचारतील. हे लक्षात घेऊनच आप्पांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने मी त्या गर्दीत घुसलो. कोणाच्या तरी आडाआडाने चालत राहिलो. गाव मागे राहिले. अंधारात गुडूप गेले. बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो.
बघावे तिकडे आभाळागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता. राखोळीचा पोरगा म्हणेल तिकडे जात होतो. रात्री 8चे 9 झाले, 9चे 10 झाले. पाक सारा माळ तोडवून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो. एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता. रात्रीचे 11 वाजून गेले. डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालथून घालून झाला. सगळ्यांचीच निराशा झाली. मग एके जागी बसून थोडा वेळ खल केला आणि वड्यावगळीने तपास करत जायचे ठरले. काही जण ओढा बघत निघाले, काहींनी ओळ धरले. त्यांच्या काठाकाठाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटा उभा राहिला. नकळत माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून गट्ट झाले. काय झाले करत सगळे माझ्याकडे धावले. गच्च डोळे मिटून आणि तोंड कुणाच्याही धोत्राच्या सोग्यात खुपसून मी कसाबसा बोललो, तिथं कोणीतरी बसलंय. अरे कुठं, काय, कोण बसलंय असे लोक विचारायला लागले. बरोबर अंदाज करत कुणीतरी म्हणाले, अहो हे बघा, या वाघफड्याच्या गड्ड्याला लागून भ्याला असल. हे ऐकून जरा धीर आला. हळूच डोळे उघडून बघितले तर खरोखरच वाळलेल्या वाघफड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरचे दडपण गेले. हे दडपण गेले आणि दुसरे आले. एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओळातून चाललेले आमचे आप्पा आणि त्यांच्याबरोबरचे 10 लोक धावत आमच्याकडे आले. मला बघून आप्पा चपापले. काय बोलावे हे त्यांना कळेनासे झाले. ते मला म्हणाले, तू र कसा? काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो. तोंड उघडून बोलणार काय? मग पुन्हा त्यांनीच विचारले, अरे मला एक कळू न देता गुपचूप आलायसा, तुझ्या आईला तर सांगून आलायसा का? न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून आप्पा म्हणाले, काय इधर कल्याणी पोरगर तू, मला एक नाही ते नाही, निदान घरात आईला तर सांगून यायचं नाही. अरे तू आणि कुठं गडप झालास म्हणून काळजी करत बसल की ते. मध्येच कुणीतरी भर घालत म्हणाले, अहो आईचं आतड आहे ते, काळजी करणार तर साधी नाही, हराण काळजी. आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्याकडे पायाकडे बघत आप्पा म्हणाले, पोरा हेर काय, पायात काही न घालता अनवाणी आलायस, एवढं काय लागलंय पायाला, रगात बघते. आणि लोकांकडे बघून म्हणाले, टिक्कीचा पाला कुठं दिसतो काय बघा. मग कुणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळला. त्या पाल्याचा स्लेप त्याच्यावर बसवला. एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले, बाबा बस पाटकुळीवर, झालं एवढं रगड झालं, चला आता गप घरला जाऊ. मी मुकाट्यानं पाटकुळीवर बसलो. सगळ्यांचाच हिरामोड झाला होता. एवढं हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता. सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते. मध्यान्ह रात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो. आई, अक्का, मावशी आणि शेजारच्या 4 बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या. आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंदका कानावर आला. आप्पा म्हणाले, काय झालं काय, असं का आहे? कशी बशी उठून आई म्हणाली, जरा चला की गोट्यात, बघा चला, सोन्या गावला नाही नवा. काही न बोलता आईबरोबर आम्ही गोट्यात गेलो. सगळीकडे दूध पसरून गोठा सगळा दुधाने पांढरा दिसत होता. आप्पांनी विचारले, दूध सांडलं होय? आणखी एक हुंदका देऊन आई म्हणाली, कशी असते आईची माया बघा, दूध कुठं सांडतंय, अहो सोन्याच्या आईचा पाना आहे ह्यो, आपोआप सांडतनं धारी गळल्यागत. एकाएकी आप्पांनी विचारले, अगं पर दावणीची गाय कुठं आहे? बघा की कशी दावत उडून पळून गेली या. हंबारली आणि एकाएकी गप्पच झाली. हे बया,
आवाज काही येईना म्हणून गोठ्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं. दावणीचे ते तुटके दावे हातात घेऊन चुकचुकल्यागत करत आप्पा म्हणाले, काय म्हणायचं तर काय ह्याला. अंगठ्या एवढं दावं तोडून ती पळाली तरी कशी असेल. झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाला एक गचवटा घेत आई म्हणाली, अहो मायाच असते आईची तशी. या लेकरासनी काय आहे त्याचं. बघा कसा पाटकुळीवर बसलाय निवांतपणे. उतर उतर माझ्या काळा, अरे सांगून नाही जायचं नाही. असं म्हणून तिने उचलून मला पोटाशी धरलं आणि हापापल्यागत माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली, अरे घाबरून घट्ट झाले होते की र मी इकडे. म्हणलं तू आणि कुठं बेपत्ता झालास. एक सोडून 7 पीळ पडलं की र माझ्या आतड्याला. ठरवलं तर आता तुझ्या संग बोलायचं नाही. पर नाही र माझं मन तेवढं घट्ट माझा सोन्या. मला भडभडून आले. एकाएकी डोळे डबडबले आणि कसा बसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघेही मुसूमुसू रडत राहिलो. आणि अचानक समोर पाहतो तर गळ्यातलं दावं तुटलेल्या स्थितीत वासरासह गाय अंगणात उभी. धन्यवाद.